नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपुरात काँग्रेस जिल्हाध्यक्षाला अपहरण करून मारहाण झाली। त्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। पाहूया। नगर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचं अपहरण करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। अपहरण आणि मारहाणीमागे शिवप्रहार नावाची हिंदुत्ववादी संघटना आहे। संघटनेचा चंदू आगे नावाच्या व्यक्तीनं स्वतःच अपहरण आणि मारहाणीची कबुली दिली आहे। सकाळी फिरायला गेलेल्या सचिन गुजरांना पाठलागावर आरोपी होते। त्यांनी आधी अपहरण आणि नंतर बेदम मारहाण केली। सध्या आरोपी चंदू आगेसह इतर दोघांना अटक करण्यात आली आहे। आरोपांनुसार सभेत अप्रत्यक्षपणे विखे पाटलांवर बोलल्याच्या रागातून मारहाण झाल्याचा दावा केला जातोय। तर दुसरीकडे गुजरांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केला म्हणून मारहाण केल्याचा दावा आरोपी चंदू आगेनं केलाय। नगर या ठिकाणी आजची घडलेली घटना अत्यंत निषेधार्ह आहे, अत्यंत गंभीर आहे। नव्हे तर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये लोकशाही आता अस्तित्वात नाही, या दृष्टिकोनातून सरकारने आपले कारनामे हे दाखवायला सुरुवात केलेली आहे। या प्रकरणाच्या अनुषंगानं किती भारतीय जनता पक्ष आणि पर्यायाने मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दरिंदे आहेत हे आजच्या घटनेतून हे सिद्ध झालेले आहे। सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या माणसाला तुम्ही रस्त्यावर उचलता, कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र? हसन सरकारजी किती खोटं बोला, खोटं बोलण्यात तुम्ही राहुल गांधींनाही ओव्हरटेक करताय अशी परिस्थिती। ज्या नगर जिल्ह्याच्या तुमच्या अध्यक्षाला मारहाण झाली ती कशामुळे झाली थोडी माहिती येऊ द्या। खोटा नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्हची काँग्रेस नेहमीच करतं, त्याचे पुन्हा उदाहरण आहे। काँग्रेसच्या त्या अध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला। मी तुम्हाला ती व्हिडिओ क्लिप पाठवायला तयार आहे। कुणाल जायकर, TV9 मराठी, श्रीरामपूर, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।